नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। बीव्हीपीच्या शोभायात्रेचं सोलापूर शहरात ठिकठिकाणी भव्य दिव्य स्वागत। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र शोभायात्रेचं विशेष असं आयोजन करण्यात आले होते। या शोभायात्रेत 1,500हून अधिक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। या यात्रेत वाद्य, बग्गी आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले युवक युवती सर्वांचं लक्ष वेधून घेत होते। जय श्रीराम, भारत माता की जयच्या घोषणेनं वातावरण निर्मिती झाल्याचं दृश्य निदर्शनास पडले। दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान इथं या पदयात्रेचं आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी व भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव संदीप जाधव मित्र परिवाराच्या वतीनं शोभायात्रेत सहभागी युवक युवतींवर फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली। जोरदार स्वागत करण्यात आले। याबाबत ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव संदीप जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 59व्या अधिवेशनानिमित्त सोलापूर शहरामध्ये भव्य आणि दिव्य अशी शोभायात्रा त्यांची निघालेली होती। आपण एक शहरातले सुजाण नागरिक म्हणून किंवा पदाधिकारी कार्यकर्ते समजून येणारे या भावी पिढीचे हे सगळे राष्ट्र निर्माण करणारे विद्यार्थी आहेत। राष्ट्रासाठी खूप मोठं योगदान देणारी ही संघटना आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। त्यांचं आपण आपल्या सोलापूर नगरीमध्ये स्वागत करण्याचं जी आपल्याला संधी मिळालेली आहे त्याचं सोनं करणं आपलं काम आहे। त्यांचं स्वागत करणं, त्यांचं अभिनंदन करणं, यासाठी हा छोटासा प्रयत्न मी माझ्या वतीनं केलेला आहे। यावेळी जयवंत सलगर, चेतन शर्मा, गुरु कवडे, अक्षय अंजिखाणे, युवराज माळगे, श्रीकांत माळगे, समर्थ बंडे, यतिराज होनमाने, शिवा कवडे, संस्कार नरोटे, अमोल काळे, बबलू सावंत, ओंकार जाधव, पंकज जाधव, गोसावी मामा, अनुप कुलकर्णी यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते।